नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 29 अभ्यासणार आहोत. तर सराव संच 29 जो आहे तो एकमान पद्धतीवर आधारित आहे. बघा, एकमान पद्धत म्हणजे अनेक वस्तूंच्या किमतीवरून एका वस्तूची किंमत जी आहे ती भागाकार करून आपल्याला काढावी लागते व एका वस्तूच्या किमतीवरून अनेक वस्तूंची किंमत जी आहे गुणाकार करून काढावी लागते. उदाहरणे सोडवण्याच्या या पद्धतीलाच आपण एकमान पद्धत असे म्हणतो. तर चला प्रत्यक्ष जे आहे सराव संच 29 सोडवायला घेऊ. सोडवा हा पहिला प्रश्न आहे. त्यातील पहिलं उदाहरण आहे, 20 मीटर कापडाची किंमत 3600 रुपये आहे. तर 16 मीटर कापडाची किंमत काढा असं सांगितलेलं आहे. पहिल्यांदा आपल्याला जे आहे 20 मीटर कापडाची किंमत सांगितलेली आहे 3600. त्यावरून आपण 1 मीटर कापडाची किंमत काढणार आहोत. म्हणजे 3600ला जे आहे 20ने भाग देणार आहोत. मग यावरून जे आहे 16 मीटर कापडाची किंमत जी आहे ती 3600 भागीला 20 गुणेला जे आहे 16 अशी मांडणी करून देऊ शकतो. तर बघा, या ठिकाणी जे आहे 0 0 कट होईल आणि आपण या दोन्ही जे आहे 16ला भाग देऊया. तर दोन्ही 16ला 8चा भाग जाईल. म्हणजेच आपल्याजवळ जे आहे 360 गुणेला 8 बाकी राहिलेले आहेत. तर त्यांचा गुणाकार जो आहे तो 2880 एवढा आलेला आहे. म्हणून आपलं उत्तर असेल 16 मीटर कापडाची किंमत जी आहे 2880 एवढं आहे. दुसरं उदाहरण आहे, 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत 325 रुपये आहे. तर 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढा. मग आपल्याकडे माहिती दिलेली आहे 10 किलोग्रॅम तांदळाची किंमत 325 रुपये. म्हणजेच आपल्याला 1 किलोग्रॅम तांदळाची किंमत काढण्यासाठी 325 भागीला 10 करावं लागेल. आता यावरून जे आहे आपल्याला 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत ही काढता येते. म्हणजे 325 छेदामध्ये 10 गुणेला 8. आता या ठिकाणी जे आहे 10ला आणि 8ला आपण दोन्ही भाग देऊ. म्हणजे 10ला 5चा भाग जाईल आणि 8ला 4चा भाग जाईल. आणि या ठिकाणी 5ने जे आहे 325ला भाग देऊया. तर 325ला जो आहे 65चा भाग जाईल. म्हणजेच आपल्याकडे 65 गुणेला 4 एवढे राहिलेले आहे. मग आपण 65 गुणेला 4 करणार आहोत. तर 4 पंचे 20, 20 0, हातचे आले 2 आणि 4 सकम 24, 24 25 26 आणि या ठिकाणी 260 रुपये एवढी 8 किलोग्रॅम तांदळाची किंमत येईल. नंतरचा प्रश्न आहे, 14 खुर्च्यांची किंमत जी आहे 5992 आहे. तर 12 खुर्च्यांसाठी किती रुपये द्यावे लागतील? माहिती दिलेली आहे आपल्याला 14 खुर्च्यांची किंमत 5992 रुपये. त्यावरून आपल्याला एका खुर्चीची किंमत जी आहे 5992 छेदामध्ये जे आहे 14 असं लिहावं लागेल. आता आपण जे आहे 5992 छेदामध्ये 14 गुणेला 12 करणार आहोत. म्हणजे 12 खुर्च्यांची किंमत आपल्याला मिळून जाईल. मग आपल्याला जे आहे बघायचं आहे कोणत्या संख्यांना जे आहे समान संख्येने भाग जात आहे. या ठिकाणी 2नी भाग जाईल, 2नी 7चा भाग जाईल आणि 2नी इथे 6चा भाग जाईल. मग परत या 7ने जे आहे 5992ला भाग देऊन बघूया. तर 7 7 49, 7 8 56 होते. 8चा भाग जाईल, 7 8 56. या ठिकाणी 3 उरले आणि 39 झाले. ते तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही जे आहे वेगळ्या पेजवर सुद्धा ते करू शकता. आपण वेगळ्या पेजवर करूया. 5992 भागेला 7. तर 7 8 56चा भाग आपला पहिला गेलेला आहे. नंतर बाकी जो आहे 3 उरलेला आहे आणि 9 आपण खाली उतरवला. 5चा भाग जाईल, 7 5 35 आणि या ठिकाणी 6चा भाग जाईल. म्हणजे आपला भागाकार जो आहे तो 856 एवढा आलेला आहे. आता 856 गुणेला 6 आपल्याला करायचे आहे. म्हणजेच 12 खुर्च्यांची किंमत मिळून जाईल. तर 6 6 36, 36 6, हातचे आले 3, 6 पंचे 30 आणि 3 33, 33 3, हातचे आले 3, 8 सकम 48, 48 आणि 3 49, 50 51. म्हणजे 5136 रुपये जे आहे 12 खुर्च्यांची किंमत आहे. नंतर चौथा उदाहरण आहे, 30 डब्यांचे वजन 6 किलोग्रॅम आहे. तर 1080 डब्यांचे वजन किती किलोग्रॅम होईल?
फार सोपं आहे. माहिती जी दिलेली आहे ती समजून घेऊया. 30 डब्यांचे वजन 6 किलोग्रॅम आहे. तर एका डब्याचे वजन किती? या गणिताची मांडणी जी आहे आपण थोडी वेगळ्या पद्धतीने करूया. तर आपल्याकडे डबे आहेत 30 आणि त्याचं वजन दिलेलं आहे 6 आणि 1080 डब्यांचे वजन आपल्याला विचारलेलं आहे. मग 1080 डब्यांचे वजन जे आहे आपण 1 समजलं. तर आता 1080 डब्यांचे वजन 1 समजलं म्हणजेच आपल्याला या ठिकाणी तिरपा गुणाकार करावा लागेल. तर 1080 गुणिले 6 आणि छेदामध्ये जे आहे 30 गुणिले x. तर 6ने या 30ला भाग जाईल. 6 1 6, 6 5 30. या 5ने जे आहे 1080ला आपण भाग द्यायचा आहे. तर 5 1 5, 5 2 10. आता या ठिकाणी जे आहे 1चा भाग जाईल. 5 1 5 आणि बाकी राहिले 3. 3 आणि 0 जे आहे ते 30 होणार. 5 1 30 म्हणजे 1080 डब्यांचे जे वजन आहे ते 216 किलोग्रॅम एवढं आहे. पुढील उदाहरण आहे. समान वेगाने एक कार 165 किलोमीटर अंतर 3 तासात कापते. त्याच वेगाने मध्ये दिलेलं आहे 330 किलोमीटर अंतर जाण्यास कारला किती तास लागतील? प्रश्न दिलेला आहे 8 तासात कार किती अंतर कापेल? तर इथे जे आहे एक माहिती दिलेली आहे आणि त्या माहितीच्या आधारे जे आहे 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. समान वेगाने एक कार 165 किलोमीटर अंतर 3 तासात कापते. ही माहिती आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच 1 किलोमीटर अंतर कापण्यास तिला किती वेळ लागेल? तर तो आपल्याला भागाकार करून काढावा लागेल. तर 3 छेदामध्ये 165. आता 330 किलोमीटर अंतर कापण्यास लागणारा वेळ किती असेल? तर 3/165 आणि गुणेला जे आहे 330 आपल्याला करावं लागेल. आता 165ला जे आहे 3ने भाग जातो का ते आपण पहिल्यांदा बघूया. तर 5 आणि 6 11, 11 आणि 1 12. तर हे 3च्या पटीत 12 यांची बेरीज आहे. त्याच्यामुळे 3ने भाग जातो म्हणून आपण 3ने भाग देऊया. 3 1 3 आणि 3 5 15 आणि परत 1 बाकी राहिला 3 5 15. तर या ठिकाणी 1/55 गुणेला 333 येईल. आपण ते लिहून पण घेऊ शकतो. 1/55 गुणेला 330. परत जे आहे आपला समान अंकांनी आपल्याला दोन्ही संख्यांना भाग द्यायचा आहे. तर 5ने भाग जाईल. तर 5 1 5, 5 1 5, 5 1 30 आणि परत जे आहे 5 1 30. आता परत या संख्यांना भाग जातो. तर 11 या संख्येनेच भाग जातो म्हणजे 11 1 11 आणि 11 1 66. म्हणजे आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 6 तास वेळ लागेल. 330 मीटर अंतर कापण्यास लागणारा वेळ किती असेल? तर 6 तास एवढा असेल. दुसरा प्रश्न आहे 8 तासात कार किती अंतर कापेल? जर तुम्हाला समजत नसेल की छेदामध्ये काय लिहावं आणि अंशामध्ये काय लिहावं तर एक सोपी पद्धत तुम्हाला परत शेवटची जाता जाता सांगते. तर उदाहरण काय आहे? उदाहरणामध्ये असं सांगितलेलं आहे की एक कार जे आहे 3 तासात जे आहे इथे तास लिहून टाकायचे आणि इकडे लिहायचं किलोमीटर एवढं अंतर लिहायचं. आता इथे जे आहे तासामध्ये 3 तास लिहिले आपण आणि किलोमीटरमध्ये किती अंतर पार करते ती? तर 165 अंतर पार करते. मग जे आहे 8 तासात किती किलोमीटर अंतर पार करेल? तर तिथे क्वेश्चन मार्क द्यायचा किंवा x लिहून घ्यायचं. तर x अंतर ती पार करेल. मग काय करायचं? तिरपा गुणाकार करायचा. तर जे आहे 3 गुणेला x आणि छेदामध्ये जे आहे 8 गुणेला 165. तर बघा 3 1 3 आपण भाग दिलाच होता. 3 5 15 आणि 3 5 15 म्हणजेच आपल्याकडे 8 गुणेला 55 एवढं आलेलं आहे. xची किंमत आपल्याला काढायची. तर xची किंमत येईल 8 5 40, 40शी 0 हातचा आला 4, 8 5 40 आणि 440 एवढं अंतर जे आहे ती कार 8 तासात कापेल. शेवटी दोन्ही प्रश्नांचे उत्तर लिहून घेऊया. तर ती कार जी आहे 330 किलोमीटर अंतर 6 तासात कापेल आणि 8 तासात ती कार 440 एवढं अंतर कापेल. अशा प्रकारे आपण सराव संच 29 सोडून घेतलेले आहे. धन्यवाद.